शिवरायांनी शून्यातून स्वरात जन्मला केले. जगायचे तर शिवरायांसाठी, मरायचे तेही शिवरायांसाठी असे म्हणणारे व प्रसंगी प्राणार्पण करणारे शिवरायांचे मावळे. शिवरायांचे मावळे शूर व जीवात जीव देणारे होते. शिवाजी महाराज जेव्हा विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूंची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे आपल्या सर्वांना माहीतच आहे. चला तर मग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अझरडे आपल्या समोर सादर करीत आहे पोवाडा बाजी प्रभुवीर. सुरुवात कर. धन्य धन्य बाजी प्रभुवीर. धन्य धन्य बाजी प्रभुवीर. रण धुरंधर शूर भद्र कसा तो धग धगता अंगार. आवाज कुठं आहे? दिवस असो असो अंधार. रण मैदान लढे झुंजार. हो जी जी. रण मैदान लढे झुंजार. हो जी जी. व्यवस्थित ठेवा. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलाय. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवाकाशी त्यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, होय महाराज जातो की. आणि मग काय घडलं? काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास दाच्या सुमारास गड उतरल्या. शुभ पालखीत बाज संगती. पावसानं झाली धरती. रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवाकाशी दमठर बात चालला दादा. दोन दिशेला दोन पालख्या गेलेल्या. त्यापैकी एका पालखीला खानाचं सैन्यानं गराडा घातलं. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं. सिद्धी समोर बसवलं. तोर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाची भाग्य, शिवाची भाग्य. आणि कडाल्या सिद्धीने म्यानातून तलवार काढली. शिवावर धरली. सच बता तू कोण आहे? वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशी घेऊन आला असला तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? आणि कडाल्या सिद्धीची तलवार चालली गेली आणि शिवा संपला गेला. पण इकडे बाजीने गजपूरची खिल्ली आणली आणि बाजी म्हणतायत, राजा आता लवकर नव्हा, तुम्ही निम्मे फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा. आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. आणि राजा म्हणतायत, नाही, जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय. आता जे होईल ते मिळून करू. आणि बाजी म्हणतायत, नाही, लाख मिळाले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा लागला पाहिजे राजा. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय उभं राहूया बाजी खिंडीला. बिनमुनी करी शोभाला. शुकर पैतन जावं तो उडवावं द्या.
अशा सट्ट अशा गोळीचा वार बाजीला लागलेला आहे. तरी बाजी म्हणतायत राज आपण गडावरती पोहोचलो नाहीत राज. जर आपण गडावरती पोहोचणार नाही तर या बाजीचा प्राण जाणार नाही राज. आणि मग काय घडलं काय खाटाखाटा आवाज काढायला लागला. खाटाखाटा आवाज काढायला लागला. विसर्पाजीला तोफेचा बळ घेऊन गेला बाजीचा प्राण. दिला शब्दाची ठेवली जाण. आणि म्हणतायत राजे धन्यवादी धन्य. जर काय अखेरली ती माती पाण्यात टाकली तर रंगेल बाजीच्या रक्ताचा, इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा. जर का खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील हर 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 हर. कबूल माफी करावी व्हेरी गुड. ध्यानी धरावी कीर्तीवर नाही कल्याण कवीचा हा छंद. वायचे मावळे स्वच्छंद. कातशाही कृष्ण लढली. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर 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 हर. धन्यवाद.